कॉन्सेप्ट कशी आहे, ॲग्रिगेटचा बेस आपण बघितलाय. आता ॲग्रिगेटला प्रॅक्टिकली कुठं वापरलं जातं? रोल नंबर झाले, एम्प्लॉई नंबर झाले, जिथंही 1 2 3 4 अशा नंबरची गरज आहे, तर ती जी नंबर आहे ती आपण मशीनकडनं जनरेट करून घेऊ. जर ह्युमननी ती एंटर केली ना, कुठं ना कुठं मिस्टेक होतील. एक तर स्पेस टाकली जाईल, किंवा ह्या ठिकाणी डाटा टाईप करत असताना जिथं झिरो आहोत तिथं चुकून ओ येऊ शकतो. तर अशा केसेसमध्ये आपण टाकण्यापेक्षा मशीन जनरेट करेल. मशीन कसं नंबर जनरेट करते बघूया आपण. तर फर्स्ट, आता ह्या ठिकाणी मला ॲटोमॅटिक नंबर जनरेट करायचं आहे, तर त्याच्यासाठी मी ॲग्रिगेट वापरणार. ॲग्रिगेट घेतलं. आता हे तर तुम्ही आत्ताच बघितलं ॲग्रिगेट. आता मला ह्याला काउंट आहे, दोन गोष्टी लागतात. आहे पहिलं त्याचा बेस बघूया. तर बेस कसा आहे? हां, इथे नंबर घेतले. हां, सिक्वेन्सनी पण बनवू शकतो. इक्वल टू सिक्वेन्स घ्या. सिक्वेन्सनी जर मी इथं त्याला 5 दिलं, ब्रॅकेट कंप्लीट, एंटर की, हे झाले 5 नंबर जनरेट झाले याचे. आता का नाही झाले? कंट्रोल आणि हा सिम्बॉल प्रेस करा, नंबर जनरेट झाले. आता हा जो डाटा आहे, कंट्रोल शिफ्ट डाऊन एरो, आणि हा डाटा मी ड्रॅग करून घेतला राईट साईडला. आता इथे जर मला काय वापरायचं, काउंट आणि काउंट आहे, तर इक्वल टू काउंट घेतलं, राऊंडेड ब्रॅकेट घ्या आणि ह्याला डेटा द्या आणि ब्रॅकेट कंप्लीट, क्लिक, एंटर की प्रेस करा. ह्यानी काउंट केलं की वरती किती नंबर आहे कळालं. आता जर मी ह्यात एक टेक्स्ट टाकला, हाय, हा डाटा मी टाकला त्यात, तर हा काय करतो? एक मिनिट, ह्यानी कंट्रोल झेड करा. आता इथे मी जर डाटा टाकला, अच्छा, सिक्वेन्स मध्ये तो अलाउ नाही करत. एक काम करा, एक मिनिट, कंट्रोल सी आणि ह्यात राईट क्लिक, पेस्ट ॲज अ व्हॅल्यू घेतलं, व्हॅल्यू. आता इथे कुठं सिक्वेन्स नाही दाखवत, इथं तो सिक्वेन्स दाखवतो. हा डाटा मी इथून डिलीट की प्रेस करते आणि हे दोन्ही जे होते ते इथून इथे कंट्रोल व्ही करते. काय होतं? काउंट होतं ना, कंट्रोल एक्स आणि इथे कंट्रोल व्ही. आता ह्या ठिकाणी आपण काय केलं होतं? काउंट कसं? तर ह्या ठिकाणी ह्या ह्याचे काउंट केले, एंटर की प्रेस करा, ह्यालाच मी ड्रॅग करते ह्या साईडला. इथपर्यंत काउंट कळालं. काउंट काय करतो? किती नंबर आहे, किती नंबर आहे याच्यावरती 5 आहे, ते त्यांनी काउंट केलं. आता बघ, ह्यात जर मी एखादा टेक्स्ट टाकला तर तो त्याला काउंट करतोय, टेक्स्टला नाही. आणि तेच जर मी ह्या ठिकाणी काउंट ऐवजी काउंट ए सांगितलं, ए, हा टेक्स्ट पण काउंट करतो. हा डिफरन्स कळाला काउंट आणि काउंट एचा. आता मी पुढं जाते. ह्या ठिकाणी इकडं या, इक्वल टू ॲग्रिगेट घ्या. ॲग्रिगेट घेतल्यानंतर पहिलं काय, तर मला काय करायची, तर मला करायची सम. ओ, मला सम नाही करायची, मला काउंट ए वापरायचं आहे, तर काउंट ए घेतलं. आता तो म्हणतो काय काय इग्नोर करू, तर त्याला म्हणते हिडन रो, एरर व्हॅल्यू, नेस्टेड सबटोटल, ॲग्रिगेट फंक्शन, हे सगळं इग्नोर कर. त्यानंतर कॉमा कर. तो म्हणतो कुणाची सम करू, तर त्याला मी सांगते कुणाला काउंट करू, तर त्याला मी सांगते ह्याला काउंट कर. ब्रॅकेट कंप्लीट करा, एंटर की प्रेस करा. तर यांनी 1 एंट्री घेतलेली आहे. तर आता इथे जर मी आयुष टाकलं, हा डाटा टाकला, ह्याची 1 एंट्री आहे. आता त्याने 2 घेतली, कारण त्याने इथून इतकं काउंट केलेलं आहे. मग मी त्याला म्हणते W24 नको,
तर तू W25 to 25 हे बघ, इथून इथं नको, इथून इथेच, तिथून तिथे एकच स्टेप झाली ना. तर मग एकच एंट्री एक काउंट केली त्यांनी. आता मी ह्याला जर ड्रॅग केलं ना आणि त्यानंतर ह्याला ड्रॅग करा, तर हा काय करतोय, ह्याला कुठून 25 to 25 म्हणजे इथल्या इथं, ह्याला काय 26 to 26 इथल्या इथे. तर ह्याला मला काय करावं लागेल, तू बाबा इथे आहे ना F4 की प्रेस करा. आता इथे F4 म्हणजे काय करावं लागेल, कंट्रोल झेड करा. F4 म्हणजे हा कॉन्स्टंट ठेवला. कॉन्स्टंट ठेवणं म्हणजे काय, की ह्याला काय 25 to 25 आणि ह्याला जर मी खाली ड्रॅग केलं तर ह्याला काय 25 to 26, ह्याला काय हे तिघांचं काउंटिंग, ह्याला काय या चारीचं काउंटिंग.